असं नाही म्हणेन मी भारी पडण्यापेक्षा कोल्हापूरकरांची ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 15 जानेवारी काँग्रेस घरी असं एखादी त्यांनी 75 का 78 सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या. त्या भाजपच्या फक्त 26 सीटा आलेत, शिंदे सेनेच्या 15-16 आलेत आणि NCPच्या 4 आलेत. मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे महायुती म्हणून लढला. तुम्ही एकटं लढायचं असतं मग तुम्हाला कळालं असतं, ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो आणि यात फरक आहे. त्यामुळं आमचं जे यश आलेलं आहे ठीक आहे, इलेक्ट्रॉलमध्ये बहुमत हे महत्त्वाचं असतं, परंतु 35 जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं. मी आता जे तांत्रिक मुद्दे आहेत, 3 उमेदवार 4 उमेदवार आमचे 100-150 मतानं पडलेले आहेत, 1 उमेदवार 16 मतानं पडलेला आहे. बंडखोर आमचे जे झाले त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे किंवा अक्षय जरगचा विषय, हे इलेक्ट्रॉल मॅनेजमेंटमधले विषय. त्यामुळे मी EVM कडे काय जाणार नाही. येणाऱ्या काळामध्ये खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या सभागृहामध्ये काँग्रेस एक विरोधी सक्षम विरोधक म्हणून राहणार का, कसं असणार? 100% 35 लोक आमचे, म्हणजे उद्या असं नाही की 10, 20, 25 ची मेजॉरिटी आहे. प्रत्येक गोष्टीत विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच त्यांना कारभार करावा लागेल. चुकीच्या गोष्टी महापालिकेत घडत असल्या तर त्याच्यावर आमचा अंकुश राहील की बाबा हे चुकीचं घडतंय, शहराच्या हिताचं घडत नाही, तर त्याच्यावर निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून अंकुश आमचा राहील. मी म्हणलं तसं 78 जागा येतील म्हणणाऱ्यांचा पराभव आहे ना, कारण की 75-78 जागा येतील असं ज्या वल्गना होत्या, आम्ही अगदी टोकापर्यंत पोहोचलो. म्हणजे फार काय फरक नाही आहे. 5 नगरसेवक निवडून आले असते तर बहुमत आमचं झालं असतं. त्यामुळे असं कोण गृहीत कोल्हापूरकरांना धरू शकत नाही. असं जर इतर ठिकाणी झालं असतं तर भाजपनं काय केलं असतं? कुठं कोल्हापूर सोडून इतर ठिकाणी झालं असतं तर मग नाही, तो विषय नाही. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण हे सत्तेतून राजकारण आहे. आता ते सत्ता केंद्र आमच्याकडे नाही आहेत की आम्ही काहीतरी करावं आणि दबाव आणावा, जो काँग्रेस कधी करत नाही. परंतु आता तो विषय नाही. त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले, आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जे आश्वासने दिलेली आहेत, IT पार्क करतो किंवा इतर ज्या गोष्टी झाल्यावर कुणावर दोष देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. झालंय आता तो निकाल मोठ्या मनानं मान्य करणं आणि आता जिल्हा परिषदला उतरणं. आता प्रयत्न जुळवाजुळीला कोणी यायला तयार आहे याच्या आधी धनंजय माडिक कोल्हापूर शहर पुरोगामी म्हणत होते, मात्र आता पुरोगामी कोल्हापूर शहर नाही अशा पद्धतीचं त्यांनी काय कोल्हापूरकर काय असं म्हणता येणार नाही. हे काय आहे की हा तांत्रिक विजय, म्हणजे आता मी जे सांगितलं, आता 16 मतं 150 मतं आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे. त्या विचारानंच पुरोगामी नाही असं ते म्हणतात, तर तसं नाही आहे. तर त्या विचाराचं अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला. आणि एकूण निकाल आता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणता, काँग्रेस. हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं. कोल्हापूरकरांनी 3,29,000 काल मतदान झाले. आमच्याकडे आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल, परंतु किमान 1.5 लाखाच्या पुढे मतं काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले. आमचे 4 उमेदवार, म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो, 1 उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटा आल्या असत्या तर बहुमत झालं असतं.